पुण्यातील आंदेकर कोमकर टोळीतून शनिवारी गणेश काळेची हत्या करण्यात आली। या हत्येमध्ये देखील या टोळीतील आधीच्या हत्यांप्रमाणे अल्पवयीन मुलांचा वापर करून घेण्यात आला। या हत्येमुळे पुण्यातील टोळी युद्धाला लगाम घालण्यात पोलीस पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचं दिसून आलं। आतापर्यंत टोळी युद्धामध्ये 5 मुलांचा वापर करण्यात आल्याचं समोर आलं। आंदेकर कोमकर टोळी युद्धात आतापर्यंत 4 हत्या झाल्यात आणि त्यातील प्रत्येक हत्येमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात आल्याचं समोर येत आहे। या टोळी युद्धात कोणत्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर झाला आपण पाहूया। अमन शेख 23 वर्षाचा, अरबाज शेख 24 वर्षाचा यांचा वापर झालेला आहे। त्याशिवाय मयूर वाघमारे 23 वर्ष आणि अन्य 2 आरोपी आहेत 17 वर्षाचे। 2 ऑक्टोबर 2023 ला पुण्यातील गणेश पेठेत आंदेकर टोळीकडून कोमकर टोळीच्या निखिल आखाडेची हत्या करण्यात आली। हत्येतील आरोपी यश पाटील आणि अमित पाटोळे यांचं वय त्यावेळी अवघं 17 वर्षांचं होतं। अल्पवयीन असल्यानं दोन्ही आरोपींची लगेचच सुटकाही झाली। निखिल आखाडेच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 1 सप्टेंबर 2024 ला माजी नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या झाली। वनराजच्या हत्येतील 21 आरोपींपैकी 1 आरोपी अल्पवयीन आहे, 2 आरोपी 19 वर्षांचे तर 3 आरोपी 20 वर्षांचे आहेत। वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 4 सप्टेंबर 2025 ला आयुष कोमकरची हत्या करण्यात आली। निखिल आखाडे हत्येतील अल्पवयीन गुन्हेगारांचाच आयुषच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचं समोर येत आहे। 1 नोव्हेंबर 2025 ला झालेल्या गणेश काळेच्या हत्येमधील 4 पैकी 2 मारेकरी अल्पवयीन आहेत। आणि आता एक अत्यंत धक्कादायक बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। अंगावर शहारे आणणारी, तळपायाची आग मस्तकात जाणारी अशी ही बातमी। जिल्ह्यात